सावकाश धुनी. बरं झालं जास्त लागलं नाहीये तुला. काय ग तुला बघून चालायला काय झालं होतं? अरे तूच इतक्या घाईघाईने बोलवलंस की म्हणून पळत आले मी. काय झालंय ना? कुठे पडल्या बिडल्यात की काय? हो ना, त्या ऑफिसच्या जिन्यावर कोणा गाढवानं तेल ओतून ठेवलं होतं कोणाच ठाऊक न अवनी. आता पिऊनचा धांदरटपणा असणार. उद्या फैलावरच घ्यायला पाहिजे त्याला. अवनी तू आराम कर. लागलंय ना ताई? तोपर्यंत तुम्ही तिच्या चहाचं बघा. तुला नाही ना, तुम्ही बसू नका. का नाही म्हणजे रेवाताई वाट बघताय तुमची. तुम्हाला बोललंय. काय झालं एवढं? आजच्या दिवसात काही घडलंय का? नाही पण त्यांनी तुम्ही आल्या आल्या बोलवायला सांगितलंय. रेवाला ना मी ऑफिस मधनं आल्या आल्या तिच्या समोर हजर असायला हवा असतो. मी जातो नंतर. आधी अवनीला रिलॅक्स होऊ दे. नाही नाही, रेवाताईंना काहीतरी महत्वाचं सांगायचंय. त्या खूप काळजीत वाटत होत्या. हो काय सांगायचं असेल रेवाला एवढं तातडीनं? अवनी मी येतोच. तुम्ही मात्र तिच्या चहाचं बघा. हा काय सांगायचं असेल रेवाला? माझ्याबद्दल तर काही नसेल ना? कहर आहे मुलगी, कहर. स्वप्नीलचे बाबा उगाचच सांगत नव्हते या मुलीपासून सावध राहा म्हणून. इतके दिवस मी अनयला पटवून न्यायचा प्रयत्न करते पण त्याचा विश्वासच बसत नव्हता. आता हे सगळे फोटो पाहिल्यावर त्याला कळेल मी काय सांगायचा प्रयत्न करत होते. तुला किती वेळा सांगितलं माझ्या भानगडीत पडू नकोस म्हणून? काय गरज होती हे सगळं करायची? माझ्या भूतकाळात डोकवू नकोस सांगितलं होतं ना तुला. पण तुझ्यात काही फरकच पडत नाहीये. पण तू मला असं उघडं पाडू शकत नाहीयेस रेवा. तुझा खेळ आता संपलाय अवनी. ओ सॉरी उर्मी, हे खरं नाव आहे ना तुझं? स्वप्नीलच्या बाबांनी तुझं खरं रूप आता माझ्या समोर आणलंय. आणि तू काय म्हणत होतीस? पुराव्यांशिवाय अनेक कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. अगदी बरोबर. मग बघ ना, आलेत माझ्याकडे पुरावे. बघ बघ ना. आता तुला सगळ्यांना सांगावंच लागेल की तू या घरात का आलीयस, का छळतेस आम्हा सगळ्यांना. कुठला हेतू मनात ठेवून तू या घरात आलीयस ना, हे आता तुला सांगावंच लागेल. सांग ना, ऐकते मी. अच्छा, नाही सांगायचंय? ठीक आहे. पण जेव्हा अनय किंवा घरातले तुला विचारतील ना, तेव्हा तुला खरं खरं सांगावंच लागेल. सो अवनी उर्फ उर्मी, तयार रहा. रेवा तू सोड. तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीयेस रेवा. कारण येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायला मी नेहमीच तयार असते. बघून घेईन तुला. धावून धावून किती धावशील ग? आता तुला कोणीच वाचवू शकत नाही. कारण खरा पुरावा तू अजून बघितलेलाच नाहीये उर्मी. स्वप्नीलच्या बाबांचं पत्र. हे काय होऊन बसलं? आता रेवा अनयला सगळं सांगेल आणि अनयने त्यावर विश्वास ठेवला तर? नाही नाही, असं होता कामा नये.
इतक्या लवकर मला हरून चालणार नाही. ह्यातून सुटण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे. पण काय करू? अवनी अवनी, हो तू इथे काय करतेस? मी रेवाला भेटायला गेलोच नाही. मध्येच मला क्लायंटचा फोन आला आणि क्लायंट जे बोलतोय ते तुझ्याशी डिस्कस करायला आलो तर तू तिथे नव्हतीसच. अवनी, तू रडतेस का? तुझ्या पायाला जे लागलंय ते दुखतंय का? आपण डॉक्टरांकडे जायचंय का? अनय, मला नाही जगायचंय. अवनी, मला कंटाळा आला या सगळ्याचा. काय करायचंय असं जगून? हं? किती संकटांना तोंड देत जगतेय मी, पण कोणी जगूच देत नाहीये मला. आणि मोकळेपणाने कोणाला तरी सांगावं असं आहे तरी कोण माझं? अवनी, असं सगळं का बोलतेस तू? काय झालंय नक्की? हे बघ, मला नीट सांग. जाऊ देत नाही. आधीच मी तुझा खूप गैरफायदा घेते असं वाटतंय मला. अगं वेडी आहेस का? गैरफायदा कसला त्यात? हे बघ, आपण दोघंही मित्र आहोत ना, मग मी तुझी मदतच करीन. नको अनय, मला आता कोणालाही त्रास द्यायची इच्छा नाहीये. जाऊ देत मला. अवनी, अवनी, माझं ऐकून तर घे. अवनी, अवनी, नक्की काय झालंय? बोल माझ्याशी. मला कुणाशीही बोलायचं नाहीये. मला जगायचंच नाहीये. अवनी, काय चाललंय तुझं? अवनी, हे सगळं काय बोलतेस तू? मला सांगणार आहेस का नीट? अगं, मी तुझी मदतच करीन. मला माहित नाही अनय की माझा भूतकाळ माझी कधी पाठ सोडेल ते, पण मी खरंच सांगते, मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं, पण बोलावं लागतंय. तर बोलावं लागतंय? काय खोटं बोललीस तू? अनय, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. मी खरं तर हे कोणाला सांगणार नव्हते, पण आज मला हे सांगावंच लागतंय, कारण कुणीतरी चढवून वाढवून सांगितलं तर त्याचा त्रास जास्त होईल मला. अवनी, आपण मित्र आहोत ना, मग न घाबरता काय सांगायचं ते सांग ना. अनय, तू मला समजून घेशील ना? म्हणजे मी हे जे पाऊल उचललंय त्यामागे काहीतरी ठोस कारण होतं. माझा कुणाला फसवायचा आहे अवनी, तुला? बोल. अनय, माझं अवनी, माझं काय? माझं नाव अवनी नाहीये. काय? माझं नाव उर्मी आहे. काय बोलतेस तू? बघ, धक्का बसला ना तुला? हे बघ, हेच जर दुसऱ्या कोणीतरी सांगितलं असतं ना तर अजून धक्का बसला असता. कदाचित तू माझं तोंडही बघितलं नसतं आणि तुला काय काय सांगितलं गेलं असतं देव जाणे. पण तू जरी आता मला घरातून हकलवून लावलंस ना तरी मला वाईट वाटणार नाही, कारण हे सत्य मी आता माझ्या तोंडाने तुला सांगितलंय. कोणी मीठ मसाला लावून तुला ऐकवलेलं नाही. अगं, पण कोणी मला हे सगळं का सांगेल? आणि तू आजच मला हे सगळं का सांगतेस? कारण तुझी बायको सुखाने जगू देत नाहीये मला. जीवावर उठलीये ती माझ्या. काय? अनय, तू हाच विचार करतोयस ना की मी हे सगळं का केलं? मी माझं अवनी हे नाव घेऊन का आले? मी असं का खोटं वागले? पण हे सगळं मी तुला सांगणार आहे, कारण मला माझ्या डोक्यावरचं ओझं आता काढून टाकायचंय. प्लीज माझं ऐकशील ना? मी काय सांगते ते नीट ऐक. मी स्वप्नीलच्या बाबांचा फोन का लागत नाहीये? त्यांना कळवायलाच हवं की कुरिअर मला मिळालंय. अनय, कुठे होतास तू?
मी केव्हापासून वाट बघतेय तुझी. आणि तू म्हणाला होतास ना मला, पुराव्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर तू विश्वास ठेवणार नाहीस. मग आता आहेत माझ्याकडे पुरावे, आणि आता तिचं खरं रूप तुझ्या समोर येईल. काय सांगायचंय मला? हेच ना की अवनी नसून उर्मी येते. अनय, तुला कसं? काय चालवलंयस रेवा तू? अशी नव्हतीच ग तू आधी. तुझा स्वभाव इतका संशयी का होत चाललाय दिवसेंदिवस? एखाद्याला गुन्हेगार ठरवायचं म्हणजे काय ठरवायचंच का मागे लागलीस तिच्या? काय बिघडवलं काय तिने तुझं? अनय, काय बोलतोयस तू? ती आपल्या घरात ओळख बदलून आलीये, ह्याचं काहीच वाटत नाहीये तुला? मला काही कायचं नाहीये रेवा. एखादा माणूस एखादं पाऊल का उचलतं ह्याचा विचार केलायस कधी तू? नाही ना? ते कारण शोधण्याचा कधीच प्रयत्न नाही केलायस ना तू? अवनीने हे सगळं का केलं माहितीये? स्वतःला स्वप्नील पासून वाचवण्यासाठी. स्वप्नील तिला प्रेमाच्या नावावर छळत आलाय, आणि त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अवनीने हे पाऊल उचललंय. नाही अनय, अवनी खोटं बोलतीये. हे बघ, स्वप्नीलच्या बाबांचं पत्र आलंय मला, त्यात अवनीच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. हा सगळा डाव स्वप्नीलच्या बाबांचा आहे रेवा. त्यांना सुद्धा अवनीला छळायचंय. त्यांच्या मुलीचं नाव अवनीने वापरलेलं त्यांना फारसं खपलेलं नाहीये. पण स्वप्नील सारख्या मुलापासून वाचण्यासाठी जर त्याच्या बहिणीचं नाव तिने वापरलं तर त्यात तिची काय चूक? एनिवे, आता ह्या विषयावरनं जास्त चर्चा नको. अवनीवरनं आपल्या दोघांमध्ये अजून भांडणं नकोयत मला. तिने तिचं नाव का बदललं याचं खरं कारण आपल्याला कळलेलं आहे, आणि मला वाटतं आपण त्यातच समाधानी राहू. खरं म्हणजे आता अवनीला आपल्या मदतीची जास्त गरज आहे, आणि एक मित्र म्हणून तिची मदत मी करणारच. आणि एक नवरा म्हणून तू माझ्यासाठी काहीच करणार नाहीयेस का अनय? इतके सगळे पुरावे देऊन सुद्धा जर तुझा माझ्यावर विश्वासच बसणार नसेल तर जाऊ दे, सोडून देऊया हा विषय आपण. नकोच ते. तेच चांगलं होईल. अनय राजे मूर्खपणा करतायत जी. अवनी ना त्याचे किती दिवसापासून ओळखतायत, पण तुम्हाला तरी ते ओळखतात. एक बायको म्हणून तुमच्यावर त्यांना भरोसा वाटत नाही. त्या अवनीच्या साध्या चेहऱ्यामागे एक बनेल चेहरा आहे हे दिसत कसं नाही जी त्यांना? अनय माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आऊसाहेब. त्यालाही असंच वाटतंय की स्वप्नीलचे बाबाच गुन्हेगार आहेत. मी त्याला काही सांगायच्या आधी त्या अवनीने त्याचं ब्रेन वॉश केलंय. आता माझ्या कुठल्याही गोष्टीवर त्याला विश्वास नाही बसणार. त्या अवनीने सगळी सहानुभूती मिळवली अनयची. पास झालं जी. त्या हे सगळं का करतायत हे ठाऊक नाहीये जी आम्हाला, पण आमच्याच घरात शिरून आमच्याच माणसांची जर त्या शिकार करणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यांचा इथला मुक्काम संपल्याचं जमायची आता. नको आऊसाहेब, अनयला ते नाही पटणार. उगाचच त्याला असं वाटायचं की मी तुमचे कान भरून तुम्हाला हा निर्णय घ्यायला भाग पाडलाय. रेवा, परिणामांचा विचार करायची वेळ आता संपलीये बघा. आपल्या सहनशक्तीचा अंत पाहतायत त्या. त्यांना काय वाटलं की त्या सगळं असं हे करतील आणि आम्ही खपवून घेऊ? त्यांना वटणीवर कोणीच आणणार नाही. आम्ही जहागीरदारी सोडलीये जी, पण घरातील कर्तेपणाचे अधिकार नाही सोडले की हो. पण आऊसाहेब, रेवा, तुमचं नावही मध्ये न आणता आम्ही अवनींना घराबाहेर काढू. आणि अनयराजेंच्या बाबतीत म्हणाल तर ते आमच्या शब्दाबाहेर नाही त्याची खात्री आहे बघा आम्हाला. चला आमच्या बरोबर. अवनी, वेळ लागलाय का तुला? अशी अचानक कुठे निघालीयस तू?
अरे जातीस कुठे ते तर सांग. कुठेही जाईन पण आता या वाड्यात थांबणार नाही. जिथे मान नाही तिथे लाचाऱ्यासारखं राहणं माझ्या स्वभावातच नाहीये. खरं तर मी माझा भूतकाळ विसरण्यासाठी इथे आले होते, पण तोच जर का कुणाला जाणून घेण्यात आनंद मिळणार असेल तर का राहू ना मी इथे. अवनी काय चाललंय तुझं? कुठे निघालीस तू? अनय मी ही नोकरी सोडते आणि हा वाडाई त्या संशयी वातावरणाचा कंटाळा आलाय मला. आणि तसंही उगाच माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायला नको. त्यापेक्षा मी निघते इथून. अग्नी, तू थांबत का नाहीयेस? प्लीज कोणीतरी सांगा तिला थांबायला. अनय तू तर थांबव. थांबव मला अनय, प्लीज. अरे बोल ना काहीतरी मूर्खा. शी, आज माझी खेळी चुकली की काय? नाही, मला या घरातून जायचं नाहीये. माझं काम अजून अपुरं आहे. अनय प्लीज बोल. थांबवणी. अनय राजे, जाऊ दे की हो त्यांना. हा निर्णय त्यांचा आहे आणि त्यांना काय करायचंय हे त्या जाणतात. त्यांच्या बुद्धिमत्तेचे पुरावे त्यांनी याच्या आधी दिलेच आहेत की हो. काय अवनी, बरोबर आहे ना? का उर्मी? आणि अनय राजे, अहो त्यांचं मन इथे रमत नसेल तर त्यांना स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार आहेच की हो. अहो साहेब, अहो अशा रात्री बेरात्री एखादी एकटी मुलगी सरनोबतांच्या वाड्यातनं बाहेर पडली तर ते कसं दिसेल? मला तिची मदत करायलाच हवी. राहू दे अनय, तू उगाच माझी काळजी करू नकोस. मी बघेन माझं काय करायचं ते. तू उगाच तुला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ अवनी, मला माहितीये की तुला आता इथे राहणं शक्य होणार नाही आणि त्याची कारणं मी चांगलीच जाणतो आणि म्हणून मी तुला इथे राहण्यासाठी आग्रही करणार नाही. पण मला माहितीये की तू माझ्या कामासाठी किती महत्वाची असते. मी तुला ही नोकरी सोडू देणार नाही आणि प्रश्न उरला तुझ्या राहण्याचा तर तो आपण सहज सोडवू शकतो. अनय, शिपुरापुरात माझं ओळखीचं असं कोणीच नाहीये आणि उगाच कोणा अनोळखी माणसांकडे राहणं मला शक्य नाहीये. असं तुला काहीही करावं लागणार नाही. आपल्या ऑफिसच्या क्वार्टर्स आता रेडी झाल्यात. तू तिथे सहज राहू शकतेस आणि इतकं तर मी करूच शकतो तुझ्यासाठी. हे बघ अवनी, तुझं वाडा सोडून जाणं मी मान्य केलंय ना, मग तुला माझं हे एक म्हणणं मान्य करावंच लागेल. अनय राजे, हे तुम्ही फार चांगलं केलं बघा. आता कुणालाच यांची काळजी करायचं काही कारणच उरलं नाही. चल, मी तुझी क्वार्टर्स मध्ये व्यवस्था करून देतो. अनय, मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. आणि उर्मी, खरं तर हे माझ्यामुळेच झालंय. म्हणजे तू या घरातून जावीस असा उद्देश नव्हता ग माझा, पण आता तूच निर्णय घेतल्यावर मी तरी काय करणार ना. हा, पण तुझी मदत मात्र नक्की करू शकते मी. चल, मी सुद्धा येते तुझ्या नवीन घरी तुला सोडायला. चालेल ना उर्मी? अवनी, तेव्हा तिचं नाव काही जरी असलं तरी आपल्यासाठी ती अवनीच आहे. अवनी, चला निघूया.